आयकॉन म्हणून किंवा मिस्टर प्रीमियर लीग म्हणून ओळखले जाणारे खेळाडू कल्याणचे सुहास पवार हे बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. महत्वाची मॅचला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल होतोय. 4 चौकार. पहिलाच बॉल मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिलेत. अजूनही जबरदस्त क्रिकेट, खूप सारे चढउतार आपण पाहिले. महाड टीमची फाईट पाहिली, पोला आणि माणगाव टीमचं जबरदस्त बॅटिंग सुद्धा पाहिली. परंतु पोलादपूर आणि म्हणजे माणगावपासून पुढे निघाला तर पहिलं महाड आणि त्याच्यानंतर पोलादपूर हे मुंबई गोवा महामार्गावरील 2 महत्वाचे तालुके आणि गावं सुद्धा. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बिग हिट केलाय आणि फिल्डर तिकडे पाहत राहिले हा बॉल कसा मागे गेलाय. सुहास पवार पॉवर. दोन बॉलला आदेश दिला सुहास पवार यांनी, जा सीमारेषेच्या पलीकडे. परंतु मयूर सुद्धा हार मानणारे प्लेयर नाही आहेत, एक जिगरबाज बॉलर आहेत. सुहास थोडेसे हावी होत आहेत. 10 धावा धाव फलकावर. वसीमबाई फॅन क्लब इंडिया पोलादपूर. आणखीन एक फटका ज्याला समोरच्या दिशेने खेळले. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु रन येणार आहे. योगेश पेनकर येत आहेत तिकडे, तोपर्यंत 1 रन मिळेल. 11 झाली आहे धावसंख्या. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. प्रेक्षकांना आतुरता या स्पर्धेची, उत्कंठा या स्पर्धेची. चालू मॅचमध्ये विजेता लगेच रोहा टीम बरोबर मॅच खेळेल. आजच्या दिवसातील ती क्वालिफायर मॅच असेल. म्हणजे ही मॅच झाल्यावर आणखी 3 मॅच आहेत, म्हणजे ही मॅच पकडून आणखी 4 मॅच आहेत. यावेळेला लॉफ केलाय कल्पेश मोहिते. जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहिला मिळाले. पोलादपूरचा पोलाड येतोय सिक्सर. येणाऱ्या 28 ते 3 एप्रिल मे मध्ये पोलादपूर प्रीमियर लीग ही दिवस रात्र पद्धतीची स्पर्धा येते आणि संघ मालकाला 4 व्हीलर आहे त्या स्पर्धेमध्ये. आमचे मित्र संदीप कदम हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. स्पर्धेचे आयोजक आणि रायगडच्या आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागतोय. रन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 18 धावा. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळते. पोलादपूर जरी छोटं गाव असेल तर ते तालुक्याचं गाव आहे आणि सातत्याने चर्चा पोलादपूरची होते, सूरजची चर्चा होते, कल्पेशची चर्चा होते, संदीप कदम यांची चर्चा होते. यावेळेला समोर खेळले, तिकडे आहेत फिल्डर. मिड ऑफला रन नाही मिळणार आहे. मयूरने केले कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर जर पाहिला तर झालाय 18 धावा. म्हणजे पोलादपूरची चांगली सुरुवात. वसीमबाई फॅन क्लब. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. कमबॅक होईल का? मागील मॅचचा आणखीन एक की फॅक्टर होता, कारण ज्यावेळेला 12 बॉलमध्ये 17 पाहिजे होते त्याच वेळेला या अनिकेत चव्हाणने 6 रनची ओव्हर टाकली होती. महाड तालुक्यातील तेलंगे गावचा हा युवा सितारा आयकॉन म्हणून महाडच्या टीममध्ये खेळतोय. अठरा धावा धाव फलकावर आहेत. निजामपूरची मानाची स्पर्धा एवन आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. रोहित आहेत तिकडे, फेकी करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे गेली ती म्हणजे आता 19. सुहास पवार, आज विनीत माळकीसारखी या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे, युवा खेळाडूची. चांगले ऑलराऊंडर आहेत ते सुद्धा टीममध्ये पाहायला मिळत आहेत. हो, पुल करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. वा अनिकेत वा, आज मोठ्या मंचावर मोठ्या संघामध्ये खेळतायत, स्वतःला सातत्याने सिद्ध करतायत. पहिल्या 2 बॉलला 1च रन दिलाय. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. सगळ्यांना उत्कंठा या स्पर्धेची, आतुरता या स्पर्धेची. यावेळेला बिग हिट, उडवलाय बॉल, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे. हो हो हो, काय कॅच पकडली आहे योगेश पेनकर यांनी. एका हातामध्ये लांब 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 होते, तिकडनं आले, बॉलवर नजर ठेवली शेवटच्या क्षणापर्यंत आणि एका हातामध्ये अलगत झेल घेतलेला आहे. योगेश पेनकर यांच्या या झेलाची चर्चा होईल. कॅच घेतलीये मैदानाच्या बाहेर. एवनचे खेळाडू माजी सांगळे यांची नाथखुळा भेळ आणि ज्यूस आहे, परंतु इकडे योगेश पेनकर यांनी नाथखुळा कॅच पकडली आहे. आयकॉन बाद झालेत आणि दुसरी आयकॉन त्यांची जागा घेण्यासाठी आलेत. लहान वयातच 4 व्हीलर कार जिंकण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केला, भिवंडीच्या मानकोली गावचा युवा सितारा विनीत माळी, यावर्षी बोरली रॉयल फेस्टिवल जिंकण्याची करामत ॲज अ आयकॉन म्हणून केली, तोच खेळाडू दाखल झालाय निजामपूरमध्ये. पहिला बॉल उसळी होती, थोडासा कंट्रोल पुल करण्याचा प्रयत्न इकडे केलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. स्कोर जर पाहिला तर 1ने पुढे जाईल. 20 ओव्हर जातोय, दुसरी ओव्हर सुरू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 रन आलेत, परंतु कल्पेश मोहिते सारखा एक धडाकेबाज बॅटर जो काही करू शकतो. रायगडामध्ये चर्चा आहे, साताऱ्यात चर्चा आहे, महाबळेश्वरला चर्चा आहे, खेड मंदनगड दापोलीला सुद्धा चर्चा आहे. पाहूया आज निजामपूरमध्ये कल्पेश मोहिते काय करामत करतील. समोर अनिकेत चव्हाण. ओहो, यासाठी चर्चा आहे. कुणाची चर्चा होत नाहीये. खेचून मारलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. पुढचा पोलार्ड म्हटलं जातं. लांब लचक स्ट्रोक खेळलाय या खेळाडूने, जबरदस्त कामगिरी. 26 धावा धाव फलकावर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. ओ, शेवटच्या क्षणी अंदाज नाही आलाय बॉलचा आणि शेवटच्या क्षणी स्ट्रोक खेळण्याचा इरादाच त्यांनी बदलला. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 26. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जयेश खैरकर आलेले आहेत. चांगली कामगिरी करावी लागणार आहे दोन्ही बाजूला, आणि नाही केली तर बॉलरचंही खैर नाही आणि बॅटरची सुद्धा खैर नाही. खैरकर आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील टॉप बॉलरच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव, परंतु सध्या ठाणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंच्या, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये नाव सध्या घेतलं जातं याच विनीत माळी यांचं. आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून सुद्धा बोलवलं जातं. लहान वयामध्ये जो खेळाडू विनीत माळी
तर समोर महाड एक्सप्रेस जयेश खैरकार. पहिला बॉल पाठीमागे खेळलेत, क्रीजचा वापर केला आणि पाठीमागे खेळलाय. वा, चांगला फटका, 4 चौकार. चौकार आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे, 30 वर गेली आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. महाड विरुद्ध पोलादपूर अशी एक जबरदस्त मॅच पाहतोय आपण महाराष्ट्रातील एका मानाच्या स्पर्धेमध्ये. A1 निजामपूर. पुढे सरसावले, चांगला बॉल पहिला मिळतोय. मिडॉनला फिल्डर आहेत, अंदाज घेतला या बॉलचा, रन नाही मिळणार आहे. पाहिलं डॉट बॉल आलाय. 10 बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर केले कमबॅक जयेश यांनी. महाड एक्सप्रेस यावेळेला पाईन लेगच्या दिशेने खेळला स्ट्रोक, बनवलाय हा फटका, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, नाही थांबणार आहे. विनीत यांच्या बॅटमधून 4. लांब लचक असणारा रनअप देखील पाहायला मिळतोय जयेश यांचा. हो, काय मारलाय, आ रा 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 रा, खतरनाक. टाळ्या होतील एवढा सुंदर होता, जबरदस्त. यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, त्यांचा परफॉर्मन्स आहे. माणकोली या गावाचं नाव, यशपाल माळी, दीपू माळी आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता विनीत माळी यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. खूप चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत. जयेश सारख्या बॉलरवर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाहीये. वाऱ्याच्या अगेन्स्ट मारलाय त्यातल्या त्यात. आता खेचून मारलाय, वाऱ्याचा प्रभाव इकडे जाणवला. कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा, परंतु कॅच नाही झाली आहे. वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला मारला, अन्यथा बॉल मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं होतं. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. विनीत माळी थैथयाट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ही स्पर्धा दरवर्षी काही नवीन खेळाडूंना प्रोड्यूस करते आणि ते यशस्वी देखील होतात. त्यातील एक नाव विनीत माळी आहे, बॅटिंग करत आहे. परंतु योगेश पेनकर आणि कंपनी एक जबरदस्त जिल्ह्यातील ताकदवर टीमच्या माध्यमातून आपण ओळखला जातो. अफजल 11 महाड. ओ, खेळाच होता, एका बाजूला गेलाय, एका बाजूला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय, मिडऑफच्या दिशेने गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. थांबवलंय आणि इकडे बघता बघता ओव्हर मात्र 3 संपलेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 43. एक चांगली मॅच पहिल्या डावात तरी चालली आहे. खेळाडूला पाणी असेल तर पाहिजे असेल तर द्या, लवकर द्या. वसीमभाई स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विविध स्पर्धांमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये देखील त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ओमकार आलेत. मागील मॅच मध्ये 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना असा काही चमत्कार केला होता या बॉलरने आणि तेच ओमकार येत आहेत. परंतु समोर विनीत माळी या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. वसीमभाई फॅन क्लब इंडिया बानकोट, वसीमभाई परकार अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला अफजलभाई मेमन अँड कंपनी बोरली पंचतन. यावेळेला स्ट्रोक इनसाइड आउट कव्हरला खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत आणि अगदी बॉल हा बाउन्स झालाय आणि त्यांच्या डोक्यावरून गेलाय. 4 चौकार. वाह, काय बॉल अडवलाय आणि जम्प कशी मारायची असते. बॉल बाउन्स अचानक होणार आहे याचा अंदाज असल्यावर त्याचं उत्तर इकडे दिलंय. पहा तुम्ही स्वतःला सातत्याने सिद्ध करत असता. कॅप्टन म्हणून, बॅटर म्हणून, मॅच विनर म्हणून, कीपर म्हणून, टीमची गरज आहे तर फिल्डर म्हणून सुद्धा एवढी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आजही बाउंड्रीला आहेत. बऱ्याचदा काही प्लेअर फॉर्मात आले की त्यांना फक्त जवळच फिल्डिंग करायची असते. आता हे उदाहरण पहा ना. हो, टप्पा पडतोय. बॉल मात्र थोडासा वळण घेताना पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. विनीत स्वतः स्ट्राईक घेत आहेत. शेवटची ओव्हर आहे, त्यांना माहिती आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 48. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. विनीत माळी. विनीत पाणी हवं असेल तर कळवा. बॉलरला सुद्धा मॅन ऑफ द मॅच मिळालंय, बॅटरला सुद्धा मॅन ऑफ द मॅच मिळालंय आणि त्याची ओळख म्हणजे हा लाल आणि लाल रंगाचा जो टी शर्ट आहे आर के स्पोर्ट सुरत रुपेशजी कोंडेकर या साहेब यांनी डिझाईन केलेला, तो मात्र लक्ष वेधून घेतोय. बॅटर येतात अजिंक्य पवार येत आहेत. शेवटचे 3 बॉल किती मैदानाच्या बाहेर जाईल याच्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. दोन्ही टीमने बॉलिंग चांगली केली आहे. एका टीमने 55 होऊन दिले नव्हते आणि एका टीमने प्रतिस्पर्धी टीमला कमी धावांमध्ये रोखलंय सुद्धा मागील मॅचमध्ये 46. त्याच्यामुळे दोन्ही टीमची स्ट्रेंथ बॉलिंग हे सुद्धा आहे. परंतु विनीत यांच्यावर नजर आहे. या 3 पैकी किती मैदानाच्या बाहेर जातील याच्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून आहे. अजिंक्य पवार साथीला. अख्खा पोलादपूर तालुका सुद्धा या मॅचचा आनंद घेतोय आणि महाड तालुका सुद्धा आणि माणगाव सुद्धा आणि निजामपूर विभागातील प्रत्येक गावातील क्रिकेटचा चाहता सुद्धा. ओ, इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग. 49 वर धावसंख्या. अफजलभाई मेमन बोरली पंचतनचे युवा उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला बानकोट गावचे उद्योजक वसीमभाई यांच्या मालकीच्या या टीम आहेत. टीम मालकांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे रहमतभाई, कारण मेहनत घेतात ते. आयकॉन आणतात, आयडॉल आयकॉन, त्याचबरोबर टीम आणतात एवढ्या लांब लांबून. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या यशामध्ये त्यांचाही कुठेतरी वाटा आहे. हो हो हो, दांडी 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 गुल. वाह, काय बॉलिंग केली जाते ओमकार यांच्याकडून. महत्वाची विकेट आली आहे आणि धावसंख्या 49. 2 बॉल बाकी आहेत. $49 झाले. 2 बॉल बाकी, म्हणजे 2 पैकी 1 जरी मोठा फटका आला चांगली मॅच होऊ शकते. ते प्रयत्न करावे लागतील. दोन बॉल बाकी आहेत. तुम्ही किती बॉल असताना मैदानात येताय याला महत्व नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. त्याच्यामुळे बॅटरला प्रयत्न इकडे करावे लागतील. सिद्धेश आलेत.
येस 12th मॅन काळजी घ्या थोडीशी. सूरज आलेत. हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला खरा. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय. शेवटच्या षटकात काय बॉलिंग केली या ओमकारने. मागील मॅचमध्ये एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आणि तो इकडे वाढवताना पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर रन फक्त 6 रन आलेले आहेत आतापर्यंत. ओमकारने काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त बॉलिंगचं प्रात्यक्षिक दाखवलंय शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. अजिंक्य ओ इकडेही चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. चांगल्या सुरुवातीनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये पडझड झाली आणि त्याच्यामुळे स्कोर 49. विजयासाठी पाहिजे 50, परंतु 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 50 सुद्धा काही कमी नाहीये. मजा येणार आहे ज्यावेळेला मॅच दुसऱ्या डावामध्ये जाईल. रोहा टीम आपण सज्ज राहायचंय. चालू मॅच मधील विजेत्याबरोबर लगेचच क्वालिफायर मॅच आपली खेळवली जाणार आहे. चला बॅटर पाठवायचे आहेत. महत्वाची मॅच आता अंतिम टप्प्यात यायला लागलेली आहे. दुसरा डाव आता सुरू होईल. यानंतर एक क्वालिफायर मॅच होईल. सूरज करकरे आणि योगेश पेनकर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 24 बॉलमध्ये 50ची आवश्यकता आहे. महत्वाची मॅच, महत्वाची स्पर्धा, महत्वाचे बॅटर, महत्वाचे बॉलर. ठिकाण निजामपूरचं A1. चला नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. आपण चाललो आहे या महत्त्वपूर्ण मॅचकडे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. 4 वाजायला आले. थोडी दोन्ही टीम घाई करा.
योगेश पेनकर एका बाजूला आहेत, फायटर जेट महाड रायगड दुसऱ्या बाजूला सूरज करकरे नंदू आणि बॉलिंगसाठी कल्याणचे जबरदस्त ऑलराऊंडर मिस्टर प्रीमियर लीग सुहास पवार. यष्टांच्या पाठीमागे आपण संदीप कदम यांना पाहतोय. एका बाजूला वसीमभाई परकार क्रिकेट प्रेमी बानकोट आणि दुसऱ्या बाजूला अफजलभाई मेमन उद्योजक बोरली पंचतन श्रीवर्धन तालुका यांच्यातील ही मॅच आहे. पहिला बॉल टप्पा पडतोय, बॉल फिरतोय इकडे, हो हिट करण्याची संधी देखील पाहायला मिळाली खरी, परंतु नाही शक्य झालंय. पहिल्या बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय, चांगला बॉल पाहायला मिळालाय, लेग बाय चेक रन. सूरज करकरे कालची रात्र आजची सकाळ आजची दुपार हे तिन्ही सत्र गाजवलेला खेळाडू आहे. रिवर्स खेळायचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलाय, मोठी विकेट आली आहे. नंदू भेटले, माघारी परतताना पाहायला मिळतील इकडे सूरज करकरे सुहास पवार विकेट. विकेट आलेली आहे, मोठी विकेट आली आहे, एक या धाव संख्येवर विकेट आली आहे. ओमकार पाहूयात, ओमकार महाडिक बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यस, महाडचा पमंडी दाखल झालाय मैदानाच्या दिशेने. ओमकार महाडिक योगेश पेनकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुहास पवार आहेत एका बाजूला. चांगलं क्रिकेट चाललंय सध्याच्या घडीला, दोन्ही टीमने चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु बाजी कोण मारणार, वसीमभाई जिंकणार का की दुसऱ्या बाजूला अफजलभाई जिंकणार. एका बाजूला अफजलभाई, एका बाजूला वसीमभाई, एका बाजूला संदीपभाई, एका बाजूला योगेशभाई. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. जशी बॉलिंग होणार आहे तशी फिल्डिंग देखील सजवण्याचा प्रयत्न इकडे होता संदीप कदम यांचा. धावफलकावर 2 धावा. रायगड जिल्ह्यातील मातब्बर टीम इकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. महाराष्ट्रातील आयकॉन पाहायला मिळाले, पुण्याचे आयकॉन पाहायला मिळाले. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि बघता बघता पोहोचला देखील सीमारेषेच्या पलीकडे. 4. सोपं नाहीये. महाडपासून भरारी घेत अगदी जगभर ज्यांनी महाडचं नाव नेलं, रायगडाचं नाव नेलं, ॲज अ कॅप्टन म्हणून दुबईला जाऊन स्पर्धा जिंकल्या, ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील नेतृत्व ज्यांनी केलं, असे योगेश पेनकर इन ॲक्शन. अखो टप्प्याचा बॉल रिव्हर्स खेळले, वाऱ्यावर वरात काढली या बॉलची, सीमारेषेच्या पलीकडे नेलाय. 4 चौकार.
योगेश पेनकर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यात त्यांनी आपल्या भात्यातून एक एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 10. 50चा पाठलाग करायचा आहे. 2 बलाढ्य टीम मधील मॅच पाहायला मिळते. 19 बॉल अजूनही बाकी आहेत. 40 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमच्या बाजूने ऑन आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये दांडी 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 गुल पवार पॉवर. डीजे थोडा वेळ बंद ठेवा.
चला मॅच अजूनही ऑन आहे. या चौकाराने मॅचचं गणित थोडंसं बदलताना पाहिलं मिळालंय. पुन्हा एकदा स्कोर जर पाहिलं तर आता झालाय 21 झालेला आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 29. 13 बॉल 29. विनीत माळी यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. मॅच गेली थोडीशी पुढे आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर झालाय 22. अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. पाहिजे 28. 14ची सरासरी अजूनही पाहिजे. सध्या आहे 11ची सरासरी, परंतु मॅच संपलेली नाही आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आलाय. या जगातला एक माणूस दाखवा ज्या माणसाला संघर्ष करायला नाही लागलाय. क्षेत्र कोणतंही असू देत, संघर्षाला पर्याय नाही. आणि संघर्ष जर असेल, यशाला देखील दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे मेहनत केल्याशिवाय कुणालाच काही मिळणार नाही, ना बॅटरला, ना बॉलरला, ना फिल्डरला. एखादा बॅटर म्हणेल मी प्रॅक्टिस नाही करणार, तो रन करेल का? नाही करणार. एखादा बॉलर म्हटला मी प्रॅक्टिस नाही करणार, तो विकेट काढू शकतो का? नाही करणार. फिल्डरच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. त्याच्यामुळे किती मोठा फिल्डर असू दे, आपण क्रिकेटच्या देवाला सुद्धा तासन तास प्रॅक्टिस करताना पाहिलंय. त्याच्यामुळे तुम्ही कितीही मोठे खेळाडू झालात तरी असं समजू नका की आता तुम्ही खूप मोठे झालात. प्रॅक्टिस प्रत्येकाला करावी लागते. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतोय. जगातील असा कोणताच बॉलर नाही ज्याने मार खाल्ला नाही, आणि जगातील असा कोणताच बॉलर नाही जो बॅटर नाही जो आऊट झाला नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला मेहनत करावी लागते, प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तुम्ही काल 50 केला असाल म्हणून आज तुमची सुरुवात 51 नाही होणार आहे. आज सुद्धा सुरुवात ती 0 पासून होणार आहे आणि तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या रन घ्याव्याच लागणार आहे. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळात नव्याने सुरुवात करावी लागते आणि अशी सुरुवात आता दोघांनाही करावी लागणार आहे. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28ची आवश्यकता. बॉलिंगसाठी आर्यन आलेले आहेत. पहिलाच बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे. सुहास पवार येत आहेत. समीकरण मात्र बदलत आहे. 11 बॉलमध्ये 27. एका बॉल नंतर समीकरण बदलेल. संदीप कदम व्यूहरचना बनवताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला योगेश पेनकर माघारी परतलेत, सूरज करकरे माघारी परतलेत, परंतु ओमकार महाडिक आणि राहुल सावंत, महाडचा बाहुबली, या दोघांनीही सूत्रे आपल्या हातात घेतलेली आहेत. परंतु आर्यन पोलादपूरचे म्हणतात आम्ही सुद्धा मॅच काही सोडणार नाहीये. यस, या टीमच्या बरोबरीने आम्ही सिद्धेश सेठ यांना देखील सातत्याने पाहत असतो. यावेळेला भी गीत आ रा 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 खतरनाक षटकार. ओमकार महाडिक या नावाची चर्चा आहे. फक्त महाडमध्ये नाही तर अख्ख्या रायगडात चर्चा आहे. त्याचं कारण आहे, अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाही आहे. 21 पाहिजेत आणि 10 बॉल बाकी आहे. मागील मॅच आपण पाहिली, 4 बॉलमध्ये 3 नव्हते झाले. हे निजामपूर आहे आणि हे A1चं ग्राउंड आहे. इकडे काय पण होणार. 1 बॉलमध्ये 6 वर अंधारात मारलेला षटकार शेरुल वारचा आम्हाला आठवतोय, आणि मागील मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 3 न झालेले आणि याच ओमकारने न दिलेले सुद्धा आम्ही पाहिलेत. आणि असं हे A1चं मैदान. म्हणून तर प्रेक्षक आतुर असतात इकडे मैदानात येण्यासाठी, हा खेळ पाहण्यासाठी. बरेचसे प्रेक्षक तर कुवेतवरून मॅच पाहण्यासाठी इकडे येतात. स्पर्धेच्या निमित्ताने सुट्टे घेऊन येतात. काही सुरतवरून येतात, काही मुंबईवरून येतात. या परिसरातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गावागावामधून प्रेक्षक इकडे येतात. यस, वारा सुद्धा सातत्याने फिरतोय. हो, दोन्ही साईडने मॅच आहे. धन्यवाद. मॅसेज पोहोचलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉलमध्ये 21ची आवश्यकता आहे. मास्टर माइंड एका बाजूला योगेश पेनकर आहेत, एका बाजूला संदीप कदम आहेत. दोन्ही तालुक्यांच्या प्रतिष्ठेचा विषय लागलाय आता इकडे माणगाव तालुक्यातील निजामपूर या गावामध्ये महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये. एका बाजूला वसीमबाई, एका बाजूला अफजलबाई, एका बाजूला बानकोट, एका बाजूला बोरली पंचतन. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. रन घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला जातोय. बाईच्या स्वरूपातील एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. एक बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. स्कोर जर पाहिला तर 30, म्हणजे अजूनही 20 पाहिजेत. 9 बॉल बाकी आहेत. 20ची आवश्यकता आहे.
नातकुळा भेळ, नातकुळा सरबत, नातकुळा कोकम सरबत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी कडक मॅच. 9 बॉलमध्ये 20 पाहिजेत. एक एक बॉल अगदी महत्वपूर्ण याच्यानंतरचा. यावेळेला फटका खेळलाय, परंतु हा फटका फसला कव्हर्सला आणि हातात जाताना पाहिला मिळतोय. पुन्हा मॅच ऑन. 50-50 महाड की पोलादपूर. जवळपास 1300 प्रेक्षक आताही मॅचचा आनंद घेत आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे. त्यामध्ये काही महाडवाले असतील, काही बाणकोटवाले असतील, काही पोलादपूरवाले आहेत, काही बोरली पंचतनवाले सुद्धा आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहत आहेत. आणि विशेष म्हणजे आमच्या निजामपूरचे कुवेतवाले सुद्धा आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 20 रन करायचे आहेत. कट टू कट मॅच. टीमची गरज ओळखून संदीप कदम सुद्धा सीमारेषेवर पाहायला मिळत आहेत. 8 बॉल. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ओमकार महाडिक सुद्धा आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आर्यन पवार, मयूर वाघमारे. एक महत्वाची मॅच. प्रेक्षकांना उत्कंठा याही मॅचची आहे. आजच्या दिवसात फायनलचा दिवस आहे आणि अगदी चुरशीच्या मॅचेस आपण पाहिल्यात. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फटका चांगला खेळलाय मयूर वाघमारे, परंतु तिकडे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मयूर वाघमारे यांच्या बॅटमधून 4. आता 7 मध्ये 16. काय होणार? 7 मध्ये अजूनही जर पाहिलं तर इकडे धावांची आवश्यकता असणार आहे. 16. एक बॉल अगदी निर्णायक आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जाणारी मॅचही पाहायला मिळते. महाड की पोलादपूर, पोलादपूर की महाड. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत. वाह काय एफर्ट्स केलेत. प्रयत्न लाजबाब. 1 रन घेतली. दुसरीचा कॉल आणि 2 रन कंप्लीट होत आहेत आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. चांगले प्रयत्न केले तिकडे फिल्डरने. अजूनही मात्र 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता. एक मोठी मॅच. वसीमभाई परकार बाणकोट एका बाजूला तर अफजलभाई मेहमान बोरली पंचतन एका बाजूला. 2 बलाढ्य संघ मालकांमधील ही मॅच आहे आणि विशेष म्हणजे दोघांमधला एकच जिंकणार आहे आणि तो कोण असेल हे अजूनही पाहायचं आहे. ग्रामीण धमाकामध्ये सुद्धा टीम पाहायला मिळाली ती वसीमभाई यांची आणि अफजलभाई यांची या परिसरामध्ये सातत्याने टीम पाहायला मिळते. याचे दोन्ही क्रिकेट प्रेमी आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 पाहिजेत. मागील मॅच आपल्याला आठवते 11 पाहिजे होते. ती मॅच सुद्धा जबरदस्त झाली. आता 14 पाहिजेत. पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. ती मॅच ओमकारने काढली होती, परंतु आता ओमकारला 14 करायचे आहेत. ओमकारच जाता. त्यावेळेला ओमकारच्या हातात बॉल होता, आता ओमकारच्या हातात बॅट आहे. भूमिका बदलली आहे, परंतु लक्ष एकच आहे. आपल्या महाडचं नाव करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पोलादपूरचं नाव करण्यासाठी बॉलिंगसाठी आलेत अजिंक्य पवार. सुहास पवारला पण पाहिलं, आता अजिंक्य पवार येताना पाहिला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओमकार महाडिक आणि मयूर वाघमारे. 6 बॉल 14 म्हणजे 6 बॉल मधले 3 तर मारायचेच आहेत. दोन्ही टीमसाठी ही गोष्ट काही सोपी नाही आहे.
पाहूया काय होईल, पाहूया काय होईल. 6 बॉलमध्ये 14 करायचे. ओमकार महाडिक, अजिंक्य पवार, लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले आणि तिकडे फिल्डर पाहत राहिले. वारा तिकडे चाललाय. फुलटॉस दिला आणि त्याच्यामुळे पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार. 5 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 8 म्हणजे चांगल्या बॉलची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, कमबॅक पोलादपूरचं सुद्धा करून देऊ शकतो. त्यांना ते कमबॅक करावं लागेल. ओमकार महाडिक आज बॉलिंग जबरदस्त केली, आज बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली आहे. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी खेळलेले आहेत. परंतु अजिंक्य पवार यांच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि पोलादपूरकर सुद्धा हार मानणारे नाही आहेत. लोअर फुल टॉस, कव्हर्सला ढकललाय बॉल. चांगला बॉल पहिला मिळालाय. कमबॅक केलंय इकडे. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 7 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पोलादपूरला सुद्धा आणू शकतो. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मयूर वाघमारे बॅटिंगसाठी दाखल झाले. पहिल्या बॉलला चौकार मारला, परंतु अजूनही 4 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. हा तर क्रिकेटच्या खेळाचा थरार आहे. ते थरार नाट्य रंगलंय A1च्या स्पर्धेमध्ये. फुल टॉस, परंतु पहा याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि काय चाललंय इकडे. एका बॉलवर कोण कोण चुकलं मी तुम्हाला सांगतो. एका बॉलवर बॉलर चुकला, त्यांनी फुलटॉस टाकला. त्याच्यानंतर बॅटर चुकले, त्या फुलटॉसला मात्र त्यांनी मोठा फटका नाही मारला. आणि त्याच्यानंतर ते 4ही फिल्डर चुकले, त्यांनी तो बॉल उचललाच नाही. दोन्ही बॅटर सुद्धा सुरुवातीला रन घेण्याचा प्रयत्नही करत नव्हते. आणि असे खूप सारे चमत्कार आपण क्रिकेटच्या खेळात पाहतो. कधी कधी यॉर्करला 6 जातो, कधी फुलटॉसला काहीच होत नाही, परंतु 1 रन आली. आता 3 बॉल 6. आता सगळे म्हणत असतील यार तो बॉल डॉट आला असता तर, दुसरे म्हणत असतील यार तो बॉल 6 आला असता तर, परंतु जर तर नाही चालत. रहमत भाई, या खेळाची एक वेगळीच मजा आहे आणि ती आपण सगळे घेतोय आणि त्याचसाठी सगळे आलेत. 3 बॉल 6. काय होणार. एक बॉल निर्णायक. अजूनही कट टू कट फाईट. हो, खोलवर टप्प्याचा बॉल गॅप मध्येच खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि गॅप मध्येच खेळलाय. वाह, काय मारलाय. आता 2 बॉल आली का. मगाशी मॅच होती तशी 2 बॉल 2. अजूनही मॅच संपली नाहीये. या मैदानातल्या मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात. काय मॅच चालली आहे. 2 बॉल 2. अजूनही मॅच संपली नाहीये. जर का एखादा डॉट बॉल आला, जर का एखादी विकेट आली, मॅच मध्ये मजा येईल. माड म्हणतील तसं नको, पोलादपूर म्हणतील तसं पाहिजे. पाहूया काय होईल. जे मागच्या मॅच मध्ये झालं तसंच इकडे आताही होईल का. 2 बॉल मध्ये 2. अजिंक्य पवार, ओमकार महाडिक. एका बाजूला पवार, एका बाजूला महाडिक, एका बाजूला परकार, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मेमन, एका बाजूला अफजल भाई, एका बाजूला जर पाहिलं वसीम भाई. दोन बॉल मध्ये 2 ची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण
निजामपूर नगरी पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगात रंगून गेली आहे. यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलला ओमकार महाडिक यांनी पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त कामगिरी. नो डाऊट पोलादपूर चांगलं क्रिकेट खेळले, परंतु बाजी मारली इकडे अफजल 11 महाड या टीमने. अभिनंदन. आणि चला रोहा आणि महाड लगेच टॉस केला जातोय. ओमकार महाडिक यांनी 2 विकेट सुद्धा घेतल्या आणि बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली. आणखीन एक आरके स्पोर्ट्सचा टी शर्ट ओमकार महाडिक यांनाच दिला जातोय. ओमकार महाडिक आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस करायचं आहे. आपल्यासाठी एक खास पुरस्कार आलाय आणि तो मालिकावीरासाठी आलेला आहे. फैजान ऑच रिपेअरिंग निजामपूर अब्दुल हमीद गोडमे यांच्या वतीने जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होईल त्याच्यासाठी एक ब्रँडेड असं मनगटी घड्याळ या ठिकाणी आलेला आहे. आणि मालिकावीराचा पुरस्कार जो ज्याला मिळेल त्याला हे फैजान ऑच रिपेअरिंगच्या वतीने दिलं जाणारं अब्दुल हमीद गोडमे साहेबांच्या वतीने दिलं जाणार